सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील सोलापूर शहरापासून 6 किलोमीटर अंतरावरील देगाव गावाजवळ 2 दुचाकींचा भीषण अपघात होऊन एक युवक जागीच मरण पावला, तर दुसरा युवक अतिगंभीर होऊन त्याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. अपघात सकाळी 10 ते 10:30च्या दरम्यान घडला. अभिषेक केगनाडे वय 21 वर्ष, राहणार देगाव असे मयत युवकाचे नाव असून जखमीचे सुदर्शन काळे हा सुद्धा राहणार देगाव असे नाव आहे. मरण पावलेल्या युवकाकडे टीव्हीएस ही गाडी होती. महामार्गामध्ये असलेल्या डिवायडरला जाऊन गाडी धडकली आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या सोलार लॅम्पला संबंधित युवकाचे डोके धडकले आणि जबर मार लागून तो जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरा युवक अति वेगाने असल्याने त्याची गाडी अपघातग्रस्त युवकाच्या गाडीला धडकून तो सुद्धा गाडीवरून उडून त्यालाही गंभीर जखम झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. जखमी युवकाला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली. हा अपघात होताच या भागातील शिवसेना नेते गणेश वानकरसह देगाव मधील ग्रामस्थांची मोठी गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. त्या ठिकाणी झाल्याचे चित्र होते. त्या युवकाच्या मृत्यूबद्दल गावातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच गणेश वानकर, मनसेचे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख यांची मदत झाली.